हॅलो एव्हरीवन. तर नमस्कार सगळ्यांना. तर आपल्या केएस आरी वर्क या युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे मी मनापासून स्वागत करते. तर आज आहे आपला फ्री ऑनलाईन आरी वर्कचा दिवस 27वा. तर आजच्या क्लासमध्ये आपण बॅक चेन स्टिचिंग कशा पद्धतीने करायची आहे ते पाहणार आहोत. आपण बॅक चेन स्टिचिंग पाहिलेली पण आहे, परंतु ती आपण हात शिलाईच्या सुईने आणि आपले डोली थ्रेड आहे ना त्याच्या सहाय्याने आपण बॅक स्टिच ही बनवलेली आहे. परंतु आपल्याला आरी वर्क मध्ये आरी वर्कच्या सुईने आपल्याला बॅक स्टिच कशा पद्धतीने करायचे आहे ते आज आपण येथे पाहणार आहोत. तसेच आपण सिल्क थ्रेडने ही बॅक स्टिच कशा पद्धतीने करता येईल, कारण की सिल्क थ्रेड हा नाजूक असल्यामुळे सिल्क थ्रेडची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक आपण जेवढे काही स्टिच पाहत आहोत ते जरी थ्रेडने आणि सिल्क थ्रेडने दोन्ही थ्रेडने आपण पाहणार आहोत. त्यामुळे आपल्याला येथे आज दोन्ही थ्रेडने आपल्याला स्टिच हे कशा पद्धतीने करता येईल हे पाहायचं आहे. या अगोदर पण आपण स्टिच हे भरपूर पाहिलेले आहेत, परंतु हात शिलाईच्या सुईने आपण कशा पद्धतीने स्टिच करायचे हे सर्व स्टिच मेन जेवढे स्टिच होते ते आपण पाहिलेले आहेत. तसेच हात शिलाईच्या सुईने आपण एखाद्या रेडीमेड ब्लाउजवर वर्क करायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला कोणकोणते स्टिच हे इम्पॉर्टंट आहेत हे सर्व स्टिच आपण पाहिलेले आहे. तसेच आपल्याला आरी वर्क मध्ये आरी वर्कच्या सुईने आपल्याला कशा पद्धतीने स्टिच हे करता येईल हे आपण पाहत आहोत. तर काल आपण पाहिलेले आहेत, कालच्या क्लासमध्ये पण आपण स्टिच पाहिलेले आहेत आणि आजच्या क्लासमध्ये पण आपण स्टिच पाहणार आहोत. तर आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत बॅक चेन स्टिच ही कशा पद्धतीने करायची आहे हे पाहणार आहोत. आणि कालच्या क्लासमध्ये आपण मॅजिक चेन स्टिच ही कशा पद्धतीने करायची होती हे पाहिलेले आहे. त्यामध्ये मॅजिक चेन स्टिच मध्ये आपण 2 थ्रेड यूज करून आपण चेन स्टिच ही बनवून घेतलेली आहे. चला तर मग आता आपण पाहूया आपल्याला बॅक चेन स्टिच ही आरी वर्कच्या सुईने कशा पद्धतीने तयार करून घ्यायचे आहे हे आज आपण पाहून घेणार आहोत. कारण की सर्व स्टिच येणे हे खूप गरजेचे आहे. पूर्ण स्टिचवरच डिपेंड आहे आरी वर्क हे. त्यामुळे सर्व स्टिच हे जमेल तेवढे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा स्टिचची. जेवढे स्टिच तुम्हाला येतील तेवढे सर्व वर्क हे तुम्हाला अगदी सहजतेने करता येईल. त्यामुळे सर्व स्टिचची प्रॅक्टिस नक्कीच करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. आणि जे नवीन सबस्क्राईब आहेत त्यांनी चॅनलवरती सर्व व्हिडिओ आहेत बेसिक टू ऍडव्हान्स पूर्ण ते पाहून नक्कीच घ्या. चला तर मग सुरू करूया. येथे मी 2 लाईन ड्रॉ करून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. तर आपण पहिल्यांदा जरी थ्रेडनी कशा पद्धतीने स्टिच करायचं आहे हे पाहूया. तर जरी थ्रेडला तुम्ही जसे की आपण बेसिक चेन स्टिच मध्ये गाठ मारली होती ना, सेम त्याच पद्धतीने आपल्याला येथे जरी थ्रेडला गाठ मारून घ्यायची आहे. आणि आपल्याला जाड टोकाची सुई इथे वापरायची आहे. तुमच्याकडे जर टुलिपची असेल तर 14 नंबरची तुम्ही सुई ही यूज करू शकता. तर मी इथे 2 लाईन ड्रॉ केलेल्या आहेत. आपल्याला इथे आता बॅक चेन स्टिच ही करून घ्यायची आहे. सुरुवातीला मी खालच्या हातामध्ये मी गाठ मारलेला धागा पकडून ठेवलेला आहे. तर तो धागा मी पहिल्यांदा कापडाच्या वरती काढून घेते. हे बघा, काढल्याच्या नंतर पहिल्यांदा आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. लॉक केल्याच्या नंतर लॉंग स्टिच द्यायची आहे. लॉंग चेन स्टिच एक केल्याच्या नंतर लगेच आपल्याला तिथेच लॉक करून घ्यायचं आहे. लॉक केल्याच्या नंतर परत आपल्याला बॅक जायचं आहे आणि एक टाका द्यायचा आहे. बॅक गेल्याच्या नंतर एक टाका देऊन परत आपल्याला लॉंग चेन स्टिच करायची आहे. लॉंग चेन टाकल्याच्या नंतर परत जिथे आपण लॉंग चेन टाकली ना तिथेच आपल्याला परत लॉक करून घ्यायचं आहे. हे बघा, परत इथे लॉक करायचं आहे. परत बॅक जायचं आहे. बॅक गेल्याच्या नंतर परत लॉंग चेन स्टिच करायचे आहे. लॉंग स्टिच झाल्याच्या नंतर परत लॉक
तवा नाही आणला. लॉक झाल्याच्या नंतर परत बॅक जायचं आहे. परत लॉंग झाल्याच्या नंतर तेच आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे धागा. हे पहा, ज्या पद्धतीने मी व्हिडिओ मध्ये दाखवते सेम त्याच पद्धतीने तुम्हाला बॅक चेन स्टिच करून घ्यायची आहे. बॅक झाल्याच्या एकदा बॅक गेल्याच्या नंतर एकच टाका द्यायचा आहे. नंतर लगेच लॉंग चेन ही टाकत जायची आहे. लॉंग चेन टाकल्याच्या नंतर लगेच आपल्याला हे लॉक करून घ्यायचं आहे. लॉक झाल्याच्या नंतर परत आपल्याला परत बॅक जायचं आहे. सेम या पद्धतीने आपल्याला बॅक चेन स्टिच ही करायची आहे. व्हिडिओ मध्ये ज्या पद्धतीने मी दाखवत आहे सेम त्या पद्धतीने तुम्हाला पूर्णपणे ही बॅक चेन स्टिच ही टाकायची आहे. परत लॉक करते इथे. लॉक झाल्याच्या नंतर परत बॅक जाते. बॅक आपण जेव्हा जातो ना तर जास्त अंतर आपल्याला घ्यायचं नाहीये. थोडस एकदम कमी गॅप ठेवूनच आपल्याला बॅक चेन स्टिच करून घ्यायची आहे. जिथे आपण लॉक केलेला आहे ना थोडा पेस ठेवायचा आहे आणि परत आपल्याला बॅक जायचं आहे आणि चेन टाकायची आहे. तुम्ही गेले की कुठून बाय बाय करून मला. हे बघा, आणि जर आपण लॉक नाही केलं ना तर हे पूर्ण धागा उकलतो. हे बघा, व्हिडिओ मध्ये ज्या पद्धतीने मी दाखवत आहे सेम त्यामुळे लॉक करणं हे खूप गरजेचं आहे. जेणेकरून आपली चेन स्टिच जी काही चेन आपण बनवत आहे ना ती एकदम जागेवरतीच राहील. आणि जर लॉक न करताच आपण जर बॅक घेतलं तर ते पूर्ण धागा हा उकलतो. त्यामुळे लॉक करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे लॉक हे नक्कीच करावं लागणार आहे. आणि शेवटी झाल्याच्या नंतर आपल्याला इथे गाठ मारून घ्यायची आहे. नाही वरूनच पण पाठीमागं सुई टाकायची मग पुढे घ्यायची असं. तर हे बघा आपली झालेली आहे इथे बॅक चेन स्टिच ही पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. नाही असं आहे ना. हो हो कळलं की डबल दोरा नाही बेबी. हे हे पहा, आता यानंतर आपण बॅक चेन स्टिचेस करणार आहोत. परंतु त्यामध्ये एक आपण शुगर बीड्स टाकणार आहोत आणि त्यानंतर बॅक चेन स्टिच करत जाणार आहोत. पहिल्यांदा आपण फक्त जरी थ्रेडनीच आपण बॅक चेन स्टिच केलेली आहे. परंतु आता बॅक चेन स्टिच करताना आपल्याला त्यामध्ये एक शुगर बीड्स हा टाकून आपल्याला बॅक चेन स्टिच करायची आहे. हे बघा, इथे मी आता झालेला आहे इथे पूर्ण वर्क आपलं बॅक चेन स्टिच. इथे मी आता गाठ मारून घेते. बघा, गाठ झालेली आहे मारून. चला तर मग आता शुगर बीड्स टाकून आपण बॅक चेन स्टिच करणार आहोत. तर ती कशा पद्धतीने करायची हे मी तुम्हाला दाखवते इथे. हे बघा, मी छोटे शुगर बीड्स इथे घेतलेले आहेत. पहिल्यांदा आपण धागावरती काढून घेऊ. धागावरती काढल्याच्या नंतर लगेच आपल्याला इथे लॉक करून घ्यायचं आहे. लॉक झाल्याच्या नंतर परत आपल्याला इथे लॉंग चेन स्टिच टाकायची आहे. हे बघा, लॉंग चेन स्टिच टाकायची आहे इथे सुरुवातीला. टाकल्याच्या नंतर परत लॉक करायचं आहे. लॉक झाल्याच्या नंतर परत बॅक जायचं आहे. बॅक चेन स्टिच घ्यायची आहे. आणि आता आपण जेव्हा दुसरी टाका देण्याच्या अगोदर आपल्याला इथे मनी टाकून घ्यायचा आहे. परत लॉक, परत लॉंग चेन स्टिच, परत लॉक, परत बॅक जायचं आहे. परत धागावरती काढून एक मनी टाकून घ्यायचा आहे. हे बघा, मनी टाकला. परत लॉंग चेन स्टिच करायची आहे. मनी टाकल्याच्या नंतर परत लॉक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लॉंग स्टिच करायची आहे.
बघा मनी टाकला, परत लॉक करायचं आहे. ही सुई थोडीशी साईज याची मोठी आहे, त्यामुळे जे शुगर बीट्स आहेत ना तर त्याची साईज मण्यांची साईज छोटी असल्यामुळे थोडंसं हार्ड जातं मणी टाकायला. परंतु मला एक एकच मणी टाकायचा आहे, त्यामुळे मी शुगर बीट्सची जी सुई आहे ना ती मी इथे घेतलेली नाहीये. तर या सुईने मी एक एक मणी हे टाकत जात आहे आणि लॉक करत जात आहे. बघा मनी टाकल्याच्या नंतर परत लॉक करायचं आहे. लॉक करून परत लॉंग चेन स्टिच घ्यायची आहे. परत लॉक, परत बॅक जायचं आहे आणि परत बॅक गेल्याच्या नंतर जेव्हा आपण दुसरी चेन टाकू ना त्या अगोदर आपल्याला इथे शुगर बीट्स हा टाकून घ्यायचा आहे आणि शुगर बीट झाल्याच्या नंतर परत लॉक करायचं आहे. सेम या पद्धतीने आपल्याला आता बॅक चेन स्टिच करत जायचं आहे. पहिल्यांदा आपण एकदम जरी थ्रेडनीच आपल्याला आपण बॅक चेन स्टिच करून घेतलेली आहे, पण आपण जी दुसरी लाईन ड्रॉ केलेली होती ना त्यामध्ये आपण शुगर बीट्स टाकून आपण बॅक चेन स्टिच करून घेत आहोत. व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवत आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला करत जायचं आहे. हे बघा एक एक आपण शुगर बीट्स इथे टाकलेला आहे ते दिसत आहे. तुम्हाला वाटत असेल हे खूप सोपं आहे आणि एवढ्या स्टिच केल्याच्या नंतर थोडी डिझाईन बनतात, परंतु या स्टिचच्या सहाय्यानेच आपल्याला नंतरच्या डिझाईन्स ह्या बनवता येणार आहेत. त्यामुळे सर्व स्टिच येणे खूप गरजेचं आहे. सुरुवातीला बोर जातं प्रत्येक स्टिच हे करताना, परंतु जर स्टिचेस जर आपल्याला आलं नाही तर डिझाईन्स येणं मुश्किलच आहे. त्यामुळे प्रत्येक स्टिच हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि येणंही खूप महत्त्वाचं आहे आरी वर्क मध्ये. चला तर मग आता आपण सिल्क थ्रेडनी कशा पद्धतीने बॅक चेन स्टिच करायच्या हे पाहूया. सिल्क थ्रेड हा नाजूक असतो, त्यामुळे जास्तीत जास्त सिल्क थ्रेडचा वापर करणे गरजेचं आहे. बघा सेम आता आपण ज्या पद्धतीने आपण केलं होतं ना त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. फक्त येथे धागा हा चेंज झालेला आहे, येथे सिल्क थ्रेड घेतलेला आहे. या अगोदर आपण जरी थ्रेड यूज केलेला होता. बघा बॅक जाऊन परत लॉंग घेतलेली आहे चेन, परत लॉक, परत आपल्याला बॅक जायचं आहे, परत लॉंग, परत लॉक करायचं आहे, परत बॅक, परत लॉंग चेन, लॉक चेन, बॅक चेन, परत लॉंग चेन, लॉक चेन, परत बॅक चेन, परत लॉंग चेन, लॉंग झाल्याच्या नंतर लॉक करायचं आहे आणि परत बॅक जायचं आहे. फक्त सेमच आहे, फक्त मी धागा चेंज करते कारण की सिल्क थ्रेडने आपल्याला येणं खूप गरजेचं आहे. सेम या पद्धतीने आपलं वर्क हे दिसणार आहे, हे पाहू शकता तुम्ही. लॉंग चेन झाल्याच्या नंतर परत आपल्याला लॉक करायचं आहे. बघा लॉंग घेतलं मी, परत बॅक लॉक चेन घेतली, परत बॅक चेन घेतली. सेम याच पद्धतीने आपल्याला बॅक चेन स्टिच करायची आहे कंटिन्यू.
आणि स्टिच पूर्ण झाल्याच्या नंतर शेवटी ही गाठ मारायची आहे. जर गाठ नाही मारली तर पूर्ण वर्क हे आपलं उकलणार आहे, त्यामुळे गाठ ही नक्कीच. आणि सर्वांना गाठ आता जमेलच, कारण की भरपूर आपली प्रॅक्टिस झालेली आहे. बघा आणि जे कोणी नवीन व्ह्यूअर्स असतील, अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ही नक्कीच क्लिक करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरची प्रत्येक अपडेट ही तुमच्यापर्यंत अगदी सहजतेने पोहोचेल. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि ज्यांना आरी वर्क शिकायचं आहे अशापर्यंत नक्कीच आपले व्हिडिओ हे शेअर करा. आणि यानंतर आपले आता कंटिन्यू क्लास होणारच आहे. मध्ये थोडे गॅप पडला होता थोडंसं काम असल्यामुळे, पण आता यानंतर आणि गौरी गणपती पण होते, कारण की आपल्या चॅनलवर ज्या कोणी मैत्रिणी आहेत त्यांना पण थोडंसं काम वाढलंच असणार, त्यामुळे त्यांचीही प्रॅक्टिस झालेली नसेल तर यानंतर प्रॅक्टिस करा. चला तर मग भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण जेवढे काही व्हिडिओ आहेत त्याची नक्कीच प्रॅक्टिस करा. चला मग तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.